परमेश्वरा, एकच मागणं आहे, हे शरीर फक्त चांगलं ठेव आणि त्यातल्या त्यात लिव्हर चांगलीच ठेव. दुसरं काही मागणं नाही तुझ्याकडे. जय 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 जय. तात्या, काय चाललंय सकाळ सकाळ? हा, सांगू का आईला सांगू का? ए असं करू नको. तुझ्या आईला कालच सांगितले दारू सोडली म्हणून. ओ, हे असलं काहीतरी अभद्र बोलत जाऊ नका बरं तुम्ही. का? आणि ते विमाना बंद करा, बंद करा ते. चांगलं लावा ना काहीतरी. हा, कुमारजी लावा ना, कुमारजी. हा. हा? हेच म्हणणं आहे माझं. हा. हे पोरा, काय करतोस तू? काय? बिअर प्याला. बिअर प्याला. लेका, उद्या तुला पोरं होतील, ती तुझ्या संगत दारू पितील. त्या पोरानं पोरं होतील, ती त्यांच्या संगत दारू पितील. आम्ही चालू पुढे वारसा. गेलं गेलं हे गेलं. बास बास बाई, गळा काढू नका हो सकाळ सकाळ. हा? आणि ते लग्नाचं या जन्मात आणि या गावात काय होईल असं वाटत नाही. काय शेठ, चहा तरी घेतला का सकाळचा पहिला? ए टल. वाचला का? वाचला का? आले, वरडू नको. तयार राहत जाओ. हा घे. नाही, मी काय म्हणत होतो, हा एवढं कशाला लागते दूध तुम्हाला रोज? बापले एक सकाळपासून सुरू झालेले आहेत तिकडं. मांजरी आहेत ना दोन, हा त्यांच्यासाठी. हा तुला काय रे एवढ्या उचापत्या? हल. दूध खाल्या मेला, दूध म्हणून घालायला पैसे देणं संपड. जड जातं. शेठ, आ? नड होती थोडी, काय सोय होत्या का बघा की जरा. शाळेची शिक्षण समिती त्याच्या ह्याच्यावर आहे मी. कशावर? बॉडीवर. कोणाच्या? शिक्षण समितीच्या बॉडीवर आहे मी आणि शिक्षण समितीची निवडणूक आहे, तर मलाच पैशाची नड आहे. तुझे मला पैसे. शेठ, भावा श्राद्ध आहे माझ्या. तुझा भाऊ असा अचानकच काही गेला न सांगता. ते जाण्याच्या आधी सांगायचं विसरलं असेल तुम्हाला. आणि तू पैसे मागायला लागलाय. शोभते मी. श्राद्ध आहे शेठ. ए बघा किसन्या, मला, ते- एकदा नाही म्हणून सांगितलं ना. हा, निघ, जा. चल. अयो, ह्याच्यात तर फक्त बायकाच मारामारी करायला. अय राम्या, तू कोणा स्टार्ट करायला? फेसबुक फ्रेंड आहे आपली, एकदम स्लिक पीस ॲटॉमी. काय नाव आहे? आले ना डक्रूज. डक्रू? हा, जर्मनीला असते. गोरी कर. थोडीशी जस्ट आले बोलले आपल्याला. बाबा, हा, किती होती? ये एक गाडी विटांचे 20,000 रुपये होते. 20,000. बर, हे दोघं कोण आहे रे? सेम टू सेम कपडे घातले. आमच्या मालकांची पोर आहेत, जुळी आहेत बर का. फक्त 10 मिनिटाचा अंतर आहे त्यांच्यात. पण दिसण्यात लय फरक वाटतो त्यांच्या. हा, एक आईवर गेलाय आणि एक काकांवर. वडिलांना काका म्हणतात ते. मग काकाला काय म्हणतात? काकाला तुला काय करायचंय? ए सूर्या रम्या, वडापच्या कलेक्शनचं काय झालं रे? संध्याकाळी आणतो काका. आणि विटांचं काय झालं रे? त्या जास्त जळल्यामुळे काळ्या झाल्या त्या. तुला त्यानं कामाकडे लक्षात द्यायचं नसतं. हे? नमस्कार हा, पाटील. नमस्कार. मी माझ्या गोठ्यास काम करून घेस म्हणत होतो. काँग्रेस काँग्रेस या करून. नाही, त्यासाठीच म्हणत होतो हे? की ते इटा वाळू आणि मटेरियलचे पैसे समजा मी पुढच्या महिन्यात दिले तर चालतील का? काम पण पुढच्याच महिन्यात कर, पैसे आल्यावर. हा? हा. चला रे. गरज अय, होती. किसन, अ, काका काय बोलायला कळा ना तुला? हा? हा? त्यांच्या मागं काम आहेत. निघ. चाल. निघ ना. आराने. राहू दे. जड आहे ते. मी काय सांग. मला काय ऐकायचं नाही, मी चाललोय आता. मला काय बोलायचं नाही. ए पोरो, हा. झुमर मामा चालला, त्याला सोडून या फाट्यावर. हा, जातो. नाही, राहू द्यात, मी जाईन माझंच मी. बोला ना, हिशोब काढा ना. मी काय म्हणतो पाहुणं, पाळण्यात ठरल्याप्रमाणे तुमच्या शेता आणि गीताचं लगीन आमच्या रमेश आणि सुरेश बरोबर लावून टाकू ना उन्हाळ्यात. हा? एवढा विषय सोडून बोला पाटील. तो पाळणा मोडला आता, कांदे भरतो त्यात. यायला या असल्या आडग्यांबरोबर लग्न करून देण्यापेक्षा बिन लग्नाच्या ठेवीन माझ्या पोरी. येतो मी. झुमऱ्या, आय झुमऱ्या. अरे असं कसं बोलतोस रे? माझ्या लेकरांकडे कोण बघणार ना झुमऱ्या? या ठिकाणी आम्ही भाषण करणार म्हटल्यावर माईक सुधीक शिट्टी मारायला लागलाय. काय योगायोगे बघा, ज्या गोष्टीचं आपण इथं भूमिपूजन करत आहोत ती बी मेगा शिट्टीच आहे. या ठिकाणी आपण एकदम आधुनिक अशी टाउनशिप उभी करत आहोत, कारण आपल्या गावचं शहर व्हावं अशी त्यामागची कल्पना आहे.
लवकरच आम्ही इथे MIDC आणणार आहोत. हा, या त्यामुळं आपल्या गावच्या विकासाला इथं चालना भेटेल. आणि म्हणून या ठिकाणी आमचे सुपुत्र, या गावचे युवा नेते आणि तुम्हा सर्वांचे लाडके उपसरपंच भारतराव झेंडे यांचं या ठिकाणी अभिनंदन करून त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर ब्रँड अँबॅसेडर कॉमेडी अभिनेते जे विलास यांचे या ठिकाणी आभार मानतो. या मेगा शिफ्टीमध्ये आपण सर्वांनी प्लॉट घेऊन या ठिकाणी इम्बॅलन्समेंट करावी. धन्यवाद. काय म्हणले एमएलएसमेंट म्हणजे गुंतवणूक. हो. बरं कोणाला जर माझ्या बरोबर फोटो काढायचा असेल तर एक एक जण रांगेत या. कोण नाही, सगळे गेले घरी आपापल्या. हो. तुम्ही पाकिट घ्या, निघा की. हे पाकिट जरे खऱ्यासारखंच वाटते. ए जेवायला घाला त्याला. सरपंच साहेब, काय रे किसने? हे काय काय चाललंय माझ्या जमिनीवर? तुझी जमीन? अरे येड्या, तू लिहून दिलीस की आम्हाला? कर्ज फेडले की मी तुमचं. भेटलं? मग जमिनीचे कागद मला परत करा मग. या. काय हा? तुम्ही जा हा? चला. हो थांबा थांबा जरा स्टँड पर सोडा ना. आलं का? लवकर. आता विषयच नाही ना. रोडच जागा आहे, चांगले पैसे मिळतील तुला. गप गुमान पैसे घे आणि आईस पद राखी. इशा कसा का नाही आहे तो? मग माझी जमीन आहे, मला जमीन कसायची आहे, पैसे नकोत मला. अरे काय करशील कसून हा? शेतकऱ्यांना काय आयुष्यभर कष्टच करावे का रे? नाही नाही नाही. हा पाऊस पाण्याची वाटच पाहावी का? आता सरपंच म्हणून उपसरपंच म्हणून आमचं काही कर्तव्य आहे की नाही शेतकऱ्याला पैसे मिळवायच्या. बर तुला पैसे पाहिजेत का नको तसं सांग बुवा. हे बघा मालक, माझ्या जमिनीत तू ना झिरो आहे झिरो. गोडीत राहा, तुझाच फायदा आहे. नाही तर मग एक दिवस तुलाच प्लॉट घ्यावा लागेल आमच्या मेगा सिटीत विकत. हे चल सेल्फी घेऊया मेगा सिटीच्या बोर्डासमोर. ये की अरे ये. आधीचेच राहिले, तुझे द्यायचे नको. अरे माझ्याकडे आहेत म्हणून देतोय ना. घे धर धर धर. दादाचं कार्य एकदम मस्त व्हायला पाहिजे. किसन, त्या तुझ्या जमिनीचा मॅटर काय झाला रे? जायला मेगा सिटी होणार आहे तिथं. हा? माझ्या दादाच्या नावावरची जमीन जी होती ती सरपंचाला दिली होती ना. हा. तिथेच उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आज. हा? अरे देवा. यायला त्यांचीच मेगा सिटी सारणार आहे मी त्यांच्या ह्याच्यात. बसा, गाडी भरली की लगेच निघणार आहे. या. किती भरणार आहेस आणि कुठं डोक्यावर बसू का तुझ्या? नाही तर काय, एवढी माणसं कशी काय भरता तुम्ही लोक? ओ दाखले मालक. अरे काय झालं रे ओळायला? हा? कुठं जायचं? टेकवडे. अयो बसा ना मग. कुठे बसू? अरे बसा ना. अयो सॉरी, गिव मी 1 मिनिट. है उतर. ए उतरा, चला उतरा खाली प्लीज.